इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. मातोरी, मुंगसरा आणि चांदशी या गावांमधून प्रस्तावित रिंग रोड नेण्याच्या प्रस्तावाला परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. हा रस्ता पूर्णपणे सुपीक आणि उपजाऊ शेतीमधून जात असल्याने येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांवर भूमिहीन होण्याचा मोठा धोका निर्माण झाल्याची भावना शेतकरी बांधवांनी व्यक्त केली आहे. सुपीक शेती वाचवण्यासाठी रिंग रोडचा सध्याचा प्रस्तावित मार्ग तातडीने बदलावा अशी मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. स्पष्ट म्हणणं आहे का जर मातोरी, मुंगसरे आणि चांदशी ह्या तीनही गावांचा जर विरोध आहे तर हा विरोध असताना वेळोवेळी सतत हे जे अधिकारी येऊन बळजबरीनं शेतात घुसून ज्या मोजण्या करत आहे या तात्काळ थांबवाव्या. सरकारला आम्ही याच्यापूर्वी पण निवेदन दिलेलं आहे, अगदी मंत्रालयापर्यंत त्याचा पत्रव्यवहार केलेला आहे. प्रत्येक ऑफिसला आमच्यावाले पेपर्स पडलेले आहेत आणि हे करत असताना जो गवळवाडी मार्गे जो रोड आहे त्या रोडचा फेर सर्वे करावा आणि तिकडनं रस्ता करावा. याच्यासाठी आम्ही वेळोवेळी त्यांना माहिती देतोय. त्याच्यावरच त्यांनी त्याचा विचार करावा आणि कृपा करून या तीनही गावांचा आता अंत पाहू नये, कारण आता खूपच डोक्यावरून पाणी गेलेलं आहे. इथले शेतकरी हे भयभीत बी आहे आणि कुठल्या तरी टोकाच्या भूमिकेला जाऊन पोहोचलेले आहेत. तरी पण प्रशासनाला या ठिकाणी मी विनंती करतो की कृपा करून मातोरी, मुंगसरे आणि चांदशी ही जी अलाइनमेंट पडलेली आहे, हे जे अल्पभूधारक शेतकरी आहे, हे जे घरं बाधित होत आहे, पाण्याचे स्रोत, स्मशानभूमी बाधित होत आहे मातोरीची, याचा फेर विचार करावा आणि प्रॉपर जो मेन अधिकारी आहे त्यांनी प्रत्येक खातेदाराचं प्रत्येकाच्या स्पॉटवर येऊन त्याच्यावर व्हेरिफिकेशन करावं आणि मगच निर्णय घ्यावा. आम्हाला 100% ह्या तीनही गावाला ही अलाइनमेंट मान्य नाही आणि हा रस्ता कोरडवाहू क्षेत्रातून पर्यायी मार्गानेच जावा अशी मी सरकारला या ठिकाणी विनंती करतो. रिंग रोड. माझं नाव विनोद कातड. आम्ही इथं सर्वजण मातोरी, मुंगसरा आणि चांदशी या 3 गावचे रहिवासी जे की रिंग रोडने बाधित होत आहेत, त्यासाठी आम्ही इथं रिंग रोडला विरोध करण्यासाठी जमलो आहोत. प्रशासनाने आम्हाला कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता, शेतकऱ्यांना कुठल्याही फिजिकल नोटीस न देता दररोज उठून काही ना काही माणसं आमच्या शेतात पाठवतात, मोजणीसाठी पाठवतात. आम्हाला खूप त्रास होतो या गोष्टीचा. आमच्या सर्वांचा त्या रिंग रोडला तीव्रपणे विरोध आहे, आमच्या तिन्ही गावांचा. आमचं शेती ही आमची उपजीविकेचं साधन आहे आणि त्या साधनावरच हा रिंग रोड होतोय. जो रस्ता यांचं जो म्हणणं आहे तयार करायचा ते किती अंतरावर आहे म्हणे तो रस्ता? साधारण इथून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आहे फक्त. आणि एक प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की त्या पर्यायी मार्गाचा वापर करून रस्ता जर करता आला तर सर्व शेतकरी वाचतील आणि 2 ते 3 गावांची शेती सुद्धा वाचणार आहे त्यातून. आमच्या सुपीक जमिनी द्यायला आम्ही तयार नाही. आमचा सर्व उदरनिर्वाह हा शेतीवरतीच आहे. हे टोटल शेतकरीचे काही कोणाचे काही 2 नंबरचे धंदे नाही. आज शेतकऱ्याला संपवण्याचा जो घाट घातला आहे या डेव्हलपमेंटच्या यांनी, तर आम्ही शेतकरी आमचं जी काळी आहे तिला आम्ही संपवून देणार नाही आणि आम्ही आज शेतकरी सर्व आमची काळी आई वाचवायसाठी एकत्र आलो आहे आणि हे कायम राहू. आम्ही हा रिंग रोड इकडं आमच्या सुपीक भागातून होऊन देणार नाही हे प्रशासनाने लक्षात घ्यावं. बाई किसन आडके. आमच्या इकडून रस्ता जाऊ नाही, तिकडून जावड वांगराकडून. आमच्या इकडून रस्ता जायचा नाही. आमचे एवढे लोक 2 महिन्यापासून हे झाले, कोणाला पोटाला अन्न नाही का, पाणी नाही का, काही नाही. आताही एवढे लोक उपाशी आणि आमच्या इकडून रस्ता जायचा नाही. आमची विहीर जाती, घर जातं, सारं जातं. शैलजा साहेबराव आहे. नुकसान भरपूर आहे. 1-1, 2-2 एकर जमीन जर तुम्ही हिसकायला लागले तर कसं व्हायचं शेतकऱ्याचं? मरायचे लक्षण नाही, तुम्ही मारून टाकून राहिले. जो मार्ग आहे कुणीकडं नाही, जवळवाडी त्या मार्गाने तुम्ही मार्ग काढा. कमल धोंडेराम खेरकाडे. आधीचे आम्ही वाघा डॅममध्ये जमीन गेली, भूमीन झालेलं आणि आता परत डबल भूमीन करू राहिले. रस्ताही गेलाय, इरिक्शनचा पाटही गेलाय आणि आता मधून रस्ता काढू राहिले. जिरायतातून रस्ता आहे तो करावा. आम्हाला परत डबल भूमीन करू नये असं. वाघा डॅममध्ये संपूर्ण जमीन जाईल, मग या जमीन घेईल. या मागणीसाठी आयोजित बैठकीला परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या हक्कांचे रक्षण व्हावे आणि शेतजमीन वाचवावी यासाठी पुढे एकत्रितपणे लढा देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. NCN न्यूज, नाशिक.